ये देखिए पीछे क्या हो गया है, बहुत अत्याचार है। शुभकामनाएं अपनी भारी वाटतं, भारी डेकोरेशन आहे रथाचा आणि इथे आपले साईबाबा विराजमान आहेत। चला दर्शन करूया पालखी। मस्त छान दिसताय तिघी जण, म्हणजे लग्न रिसेप्शनची तयारी केलेली आहे का? त्याचा किती टी-शर्ट वाटले आज? बरेच झाले ना। चला इथे साईबाबाची मेरी गर्लफ्रेंड नहीं बेस्ट फ्रेंड है, खाली बको लफड़ा मत करो। हम लोग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नहीं है, सब लोग मुझसे तुम लोग तकलीफ करते हैं। तुम लोग हमको ऐसे क्यों बोलते हैं? हमरे को ऐसा नहीं बोलते, ऐसा नहीं बोलते। हमको शादी करनी है, हमको भी करनी है। गुड मॉर्निंग गाईज, हर हर महादेव। आज आहे सोमवार आणि आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा। शेवटचे 2 दिवस राहिलेत आपले पालखी निघायला आणि चाललोय थोडंसं सॅमीचं काम आहे आणि तिथून मला पण 2-3 कामं आज करायला जायची आहेत। काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। आणि हा माझी बेस्ट फ्रेंड जसं अक्षता तुम्हाला माहिती आहे, ती पुण्याला गेलेली। मी 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल की तिचा मॉडेलिंग शो होता। सो आपले अक्षूचा मॉडेलिंग शोमध्ये फर्स्ट विनर आली, फर्स्ट प्लेसला आलेले। तर तिने रात्री मला कॉल केलेला होता आणि दाखवला, खूप खुश होती ती। सो आपण तिला संध्याकाळी जाऊ भेटायला आणि कसं काय गोष्टी घडल्या, काय काय गोष्टी तिला विचारूया। सर्वात पहिला मी आलो आता मानपाड्याला आणि मानपाड्याला बघा श्री मानपाडेश्वर शिव मंदिर। तर आपण जाऊया, पहिला दर्शन करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे। सो आता जाऊया आपण आतमध्ये। महाराज हर हर महादेव। आणि हे मंदिरातला पूर्ण पॅसेज आहे आतमधला। मंदिरात आल्यावरती ना थंड वातावरण असतं ना, ते खूप भारी वाटतं। सो इथे आपले गणपती बाप्पा, कुठलेही कार्यक्रम कुठलाही काही असू द्या, सर्वात पहिला आपण वंदन करतो ते आपले गणपती बाप्पाला, गुरुदेव दत्त। त्याच्यानंतर या साईडला अजून मूर्ती बघायला भेटते, विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती जी आपल्या पंढरपूरला विराजमान आहेत। आणि त्याच्यानंतर बजरंगबली, हनुमानजी। आणि ठीक आपण आता जाऊया आणि इथे हे बघा या साईडला ओम नमः शिवाय आणि तिथे 12 ज्योतिर्लिंग जे आपण एप्रिल महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग करणार आहोत। तर इथे बघा सोमनाथ, शैल्य मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, मंगलेश्वर, वैद्यनाथ, त्याच्यानंतर भीमाशंकर, रामेश्वरम, नंतर नागेश्वर, नंतर वाराणसीचा विश्वकाशी, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर, नंतर केदारनाथ आणि नंतर ग्रीनेश्वर। सो ही सर्व 12 ज्योतिर्लिंग आपण आपल्या ब्लॉगमध्ये करणार आहोत। 12 ज्योतिर्लिंग आपण एप्रिल महिन्याच्या नंतर मी 2 ते 2.5 महिने हा पूर्ण सोलो ट्रिप करणार आहे। सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला खूप काही गोष्टी तेव्हा बघायला भेटणार आहेत। 12 ज्योतिर्लिंग करणं माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे। सो तुम्ही पण तेव्हा कनेक्ट असणार माझ्यासोबत आणि आपण कुठे कुठे जाऊ, सर्व एक्सप्लोर करूया। पूर्ण भारत देशामध्ये 2.5 महिने आपण पूर्ण 12 ज्योतिर्लिंग एक्सप्लोर करूया। तर त्याच्या पहिले आपण आपल्या हर हर महादेवाला भेटूया। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। कॉपीराइट लागेल। गाइस ये देखिए पीछे क्या हो गया है, बहुत अत्याचार है। गाड़ी में हमारी जगह नहीं है और हम इतना वजन लेके आया है। लोक बोलते भरली का चालली, मग गाडी कुठं लावायचे विचार केला? लोकांची इटान भरलेली गाडी असते, इथं आमची गाडी भरली, इथं आमची गाडी भरली। मग आता का बोलला म्हणजे साडीवाला बोलतो, तुम्ही बोलतो 1 नंबर व्हिडिओ बनवता, तसा का बोलतो बसतात बांधायला येता बोलतो। बरोबर हो। दर्शन करून आलो आणि दर्शन केल्यानंतर महादेवांचं दर्शन केल्यानंतर देव्यांचं दर्शन बघायला भेटतं। इथं मला एक साथ 4 श्रुती आहे, कोमल आहे, देविका आहे, वेदिका, देवी बोललो ना, मग देविका निघाला तोंडातून, मम्मी वेदिकाची। आणि वेदिका साई थोडासा किस्सा घेत होतो, तुम्ही सॅमीच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा। फ्रीमध्ये याचा प्रवास करत होती लोक, नाही गेले गाडीन बसून आलो ते टॅक्सीमध्ये, टॅक्सीचे पैसे द्यायला गाडीन बसायला आले। म्हणजे गेम फसली, नशीब झाली असती, पडली असती, गेम केवला फसली, त्याने आवाज दिला ना गाडीवाल्याने।
बोलतोय, मला माहिती नाही सॅमी बोलला ना वेदिका. सुद्धा. आणि आम्ही आलो आज अयोध्या टेक्सटाईल मध्ये या साईडला. कधी कधी ना ती ट्रिक असते तुमची. पण ना असं ना डायरेक्ट तोंडावर ब्लॉग चालू करते सॅमी, मग त्याच्यानं आम्ही विसरून जातो. बरोबर. इथं आलो अयोध्या टेक्सटाईल मध्ये, साड्यांचं थोडंसं प्रमोशन आहे. मला पण आलो, बरं जाऊ द्या. नाही मी जास्त नाही घेणार, कारण की मला थोडासा उल्हासनगरला जायचं आहे, नंतर तिकडून जायचं खाडीला, खाडीवरून परत आतुली गावात जायचं, थोडी बरीचशी कामं आहे. आणि आज श्रुती येणार आहे, त्यानंतर वेदिका वगैरे चल जा. मला मी पहिला विचारला कोण कोण येणार मला सांग, विचार फोन. मी मला सॅमीला विचारला कोण कोण येणार, पहिला मला नावा सांग. बोलतं कोमल येणार. मी कोमल चव्हाण तुझ्यासोबत कशी काय येऊ शकते? बोलतं नाही, बोलतं कोमल. हां मग मी तेव्हा नंतर डूब पेटली. बरं हां का, मग अजून कोण येणार? मग वेदिका, मग श्रुती. बोललो श्रुती बरं येते. बरं चलो, बरेच दिन के बाद मिलते. खरी गोष्ट आहे. बरंच असू द्या. पण मी श्रुतीजवळ रुसलेलो आहे, पण मी काय बोलू शकत नाही. मी असू द्या, रुसून काय होणार, आपल्या माणसाला रुसून फायदा नाही. पण थोडा रुसला पाहिजे, नाही तर बाई बोलते जाऊ दे, रुसतं लगेच नीट पण होते, नाही का? असं काही नाही, मी तुला बोलली पण नंतर. जाऊ द्या. श्रुतीचा डिझायनिंगचा कोर्स चालू आहे ना, झाले. नाही डिझाईन झाला पूर्ण, कवच चालले. पण तू काही करीस का नाही अजूनपर्यंत? करते, तुम्ही दुसरीकडे दिलास, मी तुला सांगला होता काय येते घेऊन. अरे मला शर्ट घेऊन तिकडे यायचं सांडपाड्याला. मला सांगत मी शर्ट घेतला असतं नवीन. नाही नको, एवढा खर्च नको रे, बोललीस एवढा बस आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये. चला आतमध्ये आलोय. आणि आतमध्ये आल्यानंतर इथं बाबा डायरेक्ट काही तुम्ही फुल तयारी केलीत, मस्त छान दिसताय तिघी जण. म्हणजे लग्न रिसेप्शनची तयारी केलेली आहे का? नाही मस्त दिसतंय, छान वाटतंय. पण नाही खरोखर जाम भारी वाटतंय. श्रुतीवरती पण भारी वाटतंय, कोमलवरती पण भारी वाटतंय. जसं कोमलचं झालेलं आहे लग्न, तरी इच्छा असेल तर अमोल सोबत परत करायची. हा मग तेच बोलते, अमोल सोबत परत करायची. तर तुला बाई शोधा लागेल ना, आपल्याला शोधायला लागेल. नाही मस्त वाटते, खरोखर मस्त वाटते एकदम. आणि झाल्या तर रील बिल बनवली की नाही? जास्त नाही बनवले का नाही माहिती नाही. आणि ही पण डिझायनर आहे, तिचा पण श्रुतिका पती. श्रुती काय 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 फिट्स बाय श्रुती. सो तुम्ही जाऊ शकता. ही टेलरिंग बाय आमची. टेलरिंग असतो, तिला टेलर बोलतात. मग आणि इथं वेदिका आहे, वेदिकानी पीच कलर घातलाय, पिंक पीच आहे ना? हा पिंक पीच आहे. आणि इथे बायका आवरा मॉडेल आहेत बाबा. हे मॉडेल बघा किती आहेत, लाईनशी लावल्या लाईनशी. साडीच्या दुकानातून आलो आणि घरी गेलो, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आलोय आता. पालखीची तयारी तुम्हाला माहीतच आहे, चालू झालेली आहे आपली. आणि हा आपला मंदिर आहे, बॅनर आहे. आणि या साईडला सर्व लोक असतात आपल्या मंडळातली, त्या साईडला तिकडं. आणि इथं जे लोक काही पावती फाडून गेले ते, सो त्यांचा टी शर्टीचा कार्यक्रम चालू असतो. आणि आपण इथं थोड्या वेळात रुपेश दळवी यांचा वाढदिवस आहे, म्हणून जरा त्याला विश करतो मी. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठे जाणार ते समजणारच. आणि एक पालखीला पण व्हिजिट द्यायला जायचा. किती टी शर्टी वाटले आज? बरेच झाले ना. चला इथे साईबाबाची मूर्ती आणि आपले साईबाबा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सो झालाय. आणि हीच जयघोष जो असतो ना, खूप मजा येणार आहे, मजाच असते. म्हणजे आम्ही शुद्ध भजन कीर्तन करतो, आम्ही सिंगर नसतो, ढोलकी वाजवणारे नसतो, पण प्रॉपर जेवढा जमतं तेवढा करतो आम्ही. आणि तुम्हाला दाखवतो मी तर अजून कोण कोण आलेला आहे इकडं. चला आमचे बड्डे बॉय, ओ बड्डे बॉय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे रुपेश दळवी आहेत आमचे कार्याध्यक्ष. चला असू द्या. आणि इथं बसलेली पूर्ण टीम, तेजसचे पप्पा, गणेश दादा आहे इकडं चाललाय. बँडी भाई 40 नंबर टी शर्ट ना, कुठे येतो हे ना? नाही त्याला समजला. हे आमचे भंडारी काका इकडं, अशोकदा चंदनचा मुलगा, सॉरी चंदन त्यांचा मुलगा. आणि काहीतरी थोड्या दिवसात समजेल तुम्हाला, मी आता सांगत नाही, नंतर सिक्रेट आहे, सिक्रेट. डायरेक्ट ते पालखीवर आहे. आमचे समीर पाटील पालखीचे उपाध्यक्ष, यांच्याकडून आम्हाला आता काहीतरी भेटणार आहे. ओम साईराम. चला पावत्या फाडतात इथं. साईराम साईराम. बघा हे हा नियोजन सर्वच.
समीर पाटीलकडे असतो. तो परफेक्ट मॅनेजमेंट करतात. ते कुठून कोणाकडून काय काय गोष्टी घेऊन यायच्या ते बरोबर घेऊन येतात. आणि जी लोक पहिले झेंड्यावर चालतात त्यांना आम्ही यावर्षी बॅन करणार आहोत. हे बघा इकडे त्यांचा चेहरा बघून ठेवा. हे पुढे पुढे धावताना जागा जिकायला. मग आता ठीक आहे तुझं लग्न नसणार आता कोण जाल गर्लफ्रेंडशी बोलायला लवकर. तुझं तर लग्न बी झाले आता तरी लवकर यावर्षी चालणार नाही काय. त्याचा टेम्पो आता नाही काय सेवेकरी आहेस का. मग ठीक आहे चल. गार्डन मध्ये आलो पालखी मधून डायरेक्ट. आणि मी तुम्हाला बोललेलो का चाललंय सुरुवातीलाच बोललो ब्लॉगच्या सुरुवातीलाच की आपण चाललोय. काल अक्षुनी फायनल विन झाली ती तिचा मिस पुण्याला जो शो होता तिचा मिस महाराष्ट्राचा. आणि हा केक आहे या साईडला डेझर्ट गार्डन आपला हा जितू इथं आहे. तेजस बाहेर आहे तू कुठे आहे तिकडं. माझं नाव खराब करतो. केक बघा केकची फिनिशिंग बघा. आणि आपले शेफ मागे खतरा वाटतं खतरा. मीच बनवल्या अंडा भारी वाटतं भारी. धन्यवाद भाऊ. असेच आमच्या भाऊला सपोर्ट करा. आणि भाऊचे केक बोलला ना. आणि यावेळेला मी नेहमी आईस्क्रीम फालुदा घेऊन जातो पण यावेळेला काय झाला माहितीये का त्याने मला बोललं की गुलकंद घेऊन जा. सो आता आपण तो पण सुद्धा फ्लेवर टेस्ट करूया. आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये काहीतरी आम्ही ऑफर ठेवायचा प्रयत्न करतोय. सो जे पण काय अपडेट असतील तेव्हा तुम्हाला समजेल. आणि जानेवारीमध्ये काय गोष्टी आहेत भारी भारी ते तुम्हाला समजतीलच. सो त्यासाठी अपडेटमध्ये राहा. आणि डेझर्ट गार्डनला फॉलो करा. दिव्यातली जी लोक फटाफट या. आणि हे बिनकामी पगारी चल खरोखर नाही केक जाम भारी झाले दिसायला तर एक नंबर. आणि फ्लेवर तर काय सांगायची गरज नाही ते ऑब्विसली भारीच असणार. अक्षु इन द हाऊस. कॉंग्रॅच्युलेशन भाई कॉंग्रॅच्युलेशन. बाबा फुल मजा ना भाई. वन साईड अजून इथं सर्व ठेवलंय. आमचं क्राऊन वगैरे तुम्हाला नंतर दाखवतो जरा मस्त. पण पहिला जातो आम्ही जरा पालखीला भेट देतो ओल्याची पालखीला. मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी फोटोशूट करू मस्त. आणि तुम्हाला अक्षू काय काय बोली कसं काय सर्व गोष्टी घडल्या त्या आम्ही विचारू जरा अक्षूला. आणि ते तुम्ही पण ऐका. पहिला आपण जाऊया जितूला फोन करतो मी. आणि त्याच्यानंतर आपण त्या पालखीत पोचतोय. आणि तिथं पालखी कशी असते म्हणजे बघायला भेटेल. ओळ्याची पालखीचं नाव मी खूप ऐकलंय. सो यावर्षी आपण स्वतः तिथे येतोय. आणि आपला भाऊ आहे त्या पालखीमध्ये तिकडे जाऊया. तर असंच कंटिन्यू राहा. आणि पहिल्या दिवशी सोडले गे सोडलो नाही लई नसून नको पालना झालंय नसून हा गे हॅलो चल मस्त वाटतं रे पालखी तुमच्या लांबून. थोडा लेट झाला आम्ही पण मंदिरा होतो आमच्या. किती किलोमीटर आपल्या गावातून इथपर्यंतचा स्टॉप येऊ रात्रीचा 20 नाही म्हणजे तिथून निघला इथपर्यंत पहिल्या दिवसाचं रनिंग किती तुमची 35 आवडं कापता तुम्ही पहिल्याच दिवशी. त्यात हेच रे आमची बी निघते ना आम्हाला माहित आहे ना. ठीक आहे असू द्या. मागच्या वर्षी आपली पालखी भेटली ना कुठं हा तिथे भेटलेली ओल्याची पालखी. आणि हे बघा या साईडला पूर्ण. चला जितूकडे फुटेज असतील ना तर मी नक्की इथे पुढे टाकेन जे तुम्ही बघणार असाल पुढे थोडासा डान्स वगैरेचा. आणि इथे बॅनर आहे आपल्या महेश पाटीलचा. आणि हे लाइटिंग वगैरे रथ वगैरे आपले साईबाबा रथ मध्ये बघायला भेटेल. साईडला पूर्ण डेकोरेशन आहे रथाचा. आणि इथे आपले साईबाबा विराजमान आहेत बघा या साईडला. अली ना साईराम जाम गोरा करता चला इथं. आणि या साईडला साईबाबा आहेत. चला दर्शन करूया पालखीचा. आणि हा पूर्ण पॅसेज भरलाय बघा. म्हणजे गावात कोणी गावातली पण लोक असतील. आणि जी आपली ओल्याची पालखी आहे
जाऊया पहिला दर्शन करायला. चला या साईडला पालखी आहे आणि पालखी सजवलेली असते बाबांची परफेक्ट फुलांनी. आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आता हारफूल ठेवूया. इथे बाबांचा फोटो आहे आणि पूर्ण पालखी बघा. ही पालखी सेम आमची पण अशीच असते या साईडला जी तुम्हाला ही दिसते ना पालखी. थांबून एक फोटोचा घेते पालखी. आणि इथं आहेत पूर्ण ताई वगैरे सर्व महिला मंडळ आणि मस्त आहे यांचं. मला हे भारी वाटलं यांचं हे लायटिंग वगैरे. तर नक्की जितूकडून घेऊया आणि मस्त नियोजन. आणि कोण कोण आपले सिंगर सर्व आपले दादा लोकच होते ओळखीचे. तर काय बोलतात साईराम. साईराम. राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की. हे बघितल्यावरती जितू हे असं बघितल्यावरती असं वाटतं कधी अजून 2 दिवसात आमची पालखी येते. आणि हे असं सेम आम्ही पण अशी या साईडला ना हां असंच असते सर्व असं बॅगा लावतो लाईनीमध्ये ना भाऊ. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी जो तो आपली जागा जिंकतो. कारण की काही पोरं जितू तुमच्या पालखीत अशी पोरं आहेत का की पहिले येऊन जागा जिंकतात. आयोजन जाम भारी पा त्याला काही विषयच नाही नाही का. 8 दिवस हीच मज्जा असते ना. आणि 8 दिवस निघून जातात समजून पण नाहीत. आणि खरोखर खूप भारी वाटते मला. आणि तुम्ही आमच्या पण ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये बघणार जेव्हा गावातली पालखी आहे. बघूया आज जेवायला काय काय. साईराम. साईराम. चला इथे साईराम तुम्हाला भात बघायला भेटतंय आणि इथं डाळ. हे बघितल्यावरती खरोखर मला आठवण आली आमच्या पालखीची. आणि त्याच्यानंतर दादा भाजी कसली आहे. चणा डाळ. चणा डाळ. चणा डाळ बटाटा आहे भाजी. आणि इथं दुसरी मिक्स भाजी आहे ना. मिक्स भाजी आहे. चला हे पूर्ण इथं मांडलेले भात डाळ चणा डाळ त्याच्यानंतर मिक्स भाजी आणि मिरच्या जे आपल्याला आवडत नाही म्हणजे तिखट खातात त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर गुलाबजामुन लोणचं आणि शेवटला असणार पापड. चला साईराम घेऊया. अक्षू कमी घे जरा. हा ठीक आहे. इथे जितून घेतले माझे. चला पालखीत भेटलेले आहेत भाऊ. ऑर्केस्ट्रा बोलतो जबराट होता तुमचा माली. या आमच्या जातीली गावातून 5 तारखेला पालखी निघते. तसं मी भंडाराला आमंत्रण करेल 19 तारखेला. आणि तुमच्या फुटेज मी टाकलेले तिथं कोणाकडे घेऊन. ऑर्केस्ट्रा काय असेल ते आता मी बघीन तेव्हाच. आणि परमेश माळी बोलला तर भाई नामी काफी आहे. भाऊ जेवला का नाही. जेवला ना. चला फॉलो करो और शेअर करो. चलो. आणि इथं आहे आपले बाजूचे गावातले बेतोडे गावाचे प्रवीण पाटील. साईराम. साईराम. आपली पालखी आली गावातली. आली. उद्या भंडारा आहे सर्वांनी या. नक्कीच या उद्या. आम्ही तर भेट देऊच पालखीला नक्कीच. चला मस्त पैकी यांचं नियोजन होतं. चल दादा चल भाई. 2 शब्द आणि मस्त कॉंग्रॅच्युलेशन पण तुला. आणि मस्त बघ काल विन पण झाली आणि आज मस्त साईबाबांचा आज मंडे पण होता आणि साईबाबाचा भंडारा खाल्ला असला एक प्रसाद. म्हणून मी बोललो मस्त भारी भारी वाटला. ए मजा आली ना. कधी आज नाही काल. काल काल तिकडे पुण्याला होती तेव्हा रे. मज्जा आली खूप. हा हा घेऊन ए इकडे आम्ही घेऊन येऊ इकडे. हा ये है. आणि तो दुसरा बयान ये इसकी खूबसूरती का राज. यस बनाने मैं अक्षता अनिल सिरके. अच्छा बाई बाई. आणि हे इथं बिग बॉसची ट्रॉफी भेटते हिला. नाव पाहिजे होतं ना. विनर कोणावर माहिती असतं का आधी. हे पोरे इकडे बघ. नाव लिहू शकतो तिथे लावू शकतो असं. हा मी ते पण आणले माझं श्वास काढणं. अरे वा 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 वा. जा आपला अंजा. नाही बॅगेतले पाणी. ते मस्त मस्त बघ. इथं राहू बा पकड असा. आणि ये जैसा इसका क्या बोलतात क्राउन चमक रहा है वैसा उसका ट्रॉफी चमक रहा है. आणि तू आज पण चांगली दिसते म्हणजे रोजच दिसते चांगली पण आज खरोखर चांगली दिसतेस. म्हणजे हा तशी तू ड्रेसवर बघायची सवय आहे ना आम्हाला तुला. असं नेहमी ते लहान मुलांचं 2-3 वर्षाचं टॉप असतात ते ना जीन्स आणि एकदम भारी. तसंच असतं ना भारीच असतं ना ते. विषय आहे का.
चला ठेव, इथेच ठेव, इथेच का मग केक काय कुठल्या गोष्टीमध्ये असं रे. चलो कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. येस 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 फायनली केक कापतोय आम्ही आणि मस्तपैकी तूच का तुझा केक तूच का आणि मस्तपैकी भाई जाम 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 मजा आली, एक नंबर वाटलेला. आणि हिचा केक बघा, ही काय अच्छा कॅन्डल नाही हेडफोन रे, हेडफोन 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 हेडफोन. चला आम्हाला पण थोडंसं खाऊ द्या मस्त. नको मला नको भरू. खूप भारी खूप भारी खूप भारी, एक नंबर वाटतंय. आणि ट्रॉफी बघा, शी इज माय बेस्ट फ्रेंड, याद रखो भाई. मेरी गर्लफ्रेंड नहीं बेस्ट फ्रेंड है, खाली बको लफड़ा मत करो. हम लोग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नहीं है, सब लोग नुस्सा तुम लोग तकलीफ करते हैं. तुम लोग हमको ऐसे क्यों बोलते हैं? हमरे को ऐसा नहीं बोलना ऐसा चाहिए. नहीं बोलना चाहिए, तुम लोग लफड़ा करते हैं. अभी उसका लफड़ा शादी करता है. उसका मेरा शादी होना होएगा बाकी है, तो इसका उसका शादी होना बाकी. तो मेरी बीवी मेरे को बोलेगी, उसका मर्द उसको बोलेगा. लफड़ा करू नका हम ऐसा. शादी नहीं करे क्या? हमको शादी करनी है. हमको भी करनी है. अच्छी कोई लड़की रहेगी मेरे को और अच्छा कोई साल में, तेरे को अगले साल में शादी करनी नहीं नहीं मैं और है मेरे लिए. तो अच्छी कोई लड़की आएगी तो मेरे लिए आओ, और अच्छा कोई लड़का रहेगा तो डीएम करो भाई अक्षी.शिर्के. पळावी ती तिच्या घरचे मर्जी नाही करणार, पण मी आहे, मी ओपन आहे, सिंगल आहे. सो माझ्यासाठी कोण टॅलेंटेड असेल, माझ्यासारखी मल्टी टॅलेंटेड ती येऊ शकते, नाही का? हो नक्कीच. पण मग अशा बोलूया की मग बोलायला अक्षरशः बोलू नको, कारण आम्ही बोलायचं थांबणार नाही. आम्ही वी आर बेस्ट. लगा क्या तेरे को? उलटा हात घेतलायस तू. हे घे. यही हाथ आएगा इधर से. ये चलिए, यही हाथ आएगा हर टाइम पे. हम लोग बेस्ट फ्रेंड रहेंगे, कोई आए ना आए. हाँ रो मत अभी, चल रडू नको रे, रडू नको रे, रडू. मला वाटलं रडू बिडे खोटा खोटा पाणी काढून ठेवलं. असू द्या ना, ही शी इज डिझर्व ऑब्विसली, शी इज ऑलवेज क्वीन. म्हणून ट्रॉफी तिच्यासाठी. आणि आता मला माझा अजून 15 तारखेला गोव्याला शो आहे, तर तिथे आपण तिथे पण प्रे करू. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रे करा. हा की तिथे त्याच्या आता थोडा स्टँडअपला चालू करूनच, नाही का? विचार आमचा तेजा जमला असेल असं ते ना. आणि आता मी तर चाललो, मला असं वाटतं का आजची शेवटचीच भेट असेल, कारण की मी उद्या परवा तुला भेटू शकत नाही, माझी पालखी जाईल. मग ही मला येईल पालखीला भेटायला. 5 तारखेला येऊ शकते किंवा भंडाऱ्याला कधी मधी कुठेतरी येईल, पण येईल नक्की. आणि मी सांगतो हिच्या फॅमिलीला मी सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि मामा इथं तेजस आहे बघा, तेजस असलेला कॅमेरा पकडून गाऊशा. चल परत तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. चलो पिझ्झा पार्टी अक्षू की तरफ से. हे पिझ्झा मध्ये भागणार नाही का? बघायला पाहिजे. हा तरी मला पहिला घरात सोड, मला झोप आले जाम. हो समजलं ग. मला पार्टी पिझ्झा मध्ये जाणार. मी शिर्डीवरून आलो ना, मला मोठी पार्टी पाहिजे. दारू तर पित नाही मी, दारू पित नाही. अरे पार्टी म्हणजे असं जरुरी थोडी की दारू पाहिजे म्हणजे पार्टी म्हणजे दारू वगैरे. आता आम्ही पितच नाही, पण मी नॉनव्हेज पण खाणार नाही, मार्गशीर्ष महिना आहे, पण पार्टी करणार. मी हिला घेऊन जाणार कुठेतरी चांगल्या हॉटेल. बिल फाडतो जरा, तसं नेहमीच फाडतो. ताजला जायचं ना, ताजला पार्टी. चाल किती दिवस बोलतो, चल बरं चल. ताज मध्ये पार्टी 22. जाऊ चल, ताज जाऊ. मी खातो. थँक्यू सो मच अक्षू, मला ताजला घेऊन चाललेस त्यासाठी. पण आपण 22-23 डिसेंबरच्या नंतर जाऊया, जे पण काय असतं. माझा उपास नाही, माझा 14-15 माझा परत शो आहे ना. हा मग 22 तारखेपर्यंत आहे का? आमचा भंडारा होईल. हा मग भंडारा होईल आमचा 19 तारखेला. चलो 16 तारखेला येईन मी. चालेल. 13 तारखेला तेजा नॉनव्हेज बाई 12 मा बघा इथं आता मी खातोय मस्तपैकी. 2 दिवसात आमची पालखी येणार आहे. चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय कर. आणि थँक्यू सर्वांना. झोप आले. चलो हिच्यावरचा मी थँक्यू बोलतो. जेवढे लोक मला प्रे केलं तर केलं काय लोकांनी केले का? अक्षू.शिर्के जेवढे पण माझ्या इंस्टाग्राम वरती जे लोकांनी मेसेज केले आहेत ना, ते सर्वांना मला मेसेज केला त्याने थँक्यू. त्यांना पण थँक्यू करा. आता फॉलो करा, आमच्या तेजसला फॉलो करा. चलो बाय, जय हिंद, राधे राधे.